जुन्या काळात पायीवारी करायला लागायची, जकात नाके होते, मग चालायला लागायचं. वारी करताना एका दुकानदारानं परत येत असताना काय झालं की एका व्यापाऱ्याच्या अंगा इकडे 2 गठली, इकडे 2 गठी, असे 2-3 गठली होती आणि सोबत एक चालाक चालणारे असे वारकरी निघालते. ते काय म्हणले व्यापारी, महाराज जरासं ओझं घेताय का बघा. आता वारकरी असल्यामुळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, काय अडचण काय म्हणली. आता तेवढं ही जर सेवा घडत असेल तर मग त्यांनी ते घेतलं. स्वतःचं ओझं घेतलं का दुसऱ्याचं, असलेलं घेतलं का नसलेलं घेतलं. परिणाम काय झाला, जे दुर्दैव घडवले ते घडलं. पुढे गेले, जकात नाका लागला. पूर्वी जकात नाका होता आणि नेमकं तो व्यापारी मागं राहिला आणि हा एकटा चालत चालत पुढे गेला आणि नेमकं पोलिसांना अटकलं. महाराज पुढं आला वाटतं. होय ठीक आहे. हे ओझं काय आहे, हे ओझं कुणाचं ते कुणाचं, मागं बघितलं पुढे बघितलं कोण आहे, ओझं कुणाचं आपलं का त्याचे कुणाचं, ते झकमध्येच माझं म्हणून सांगायची पडायला शिकायल्यामुळं. बरं ठीक आहे मुले, एवढा वेळ लागायला लागला बा, ओझ्यात हाय काय, आता काय आहे काय सांगायचं. ते अंदाजानं सांगितलं कापडे आहेत, उघडून दाखवा म्हणले. ज्या ती वेळ लावायला लागला, बघितलं तर कापड्याच्या खाली दागिनं होतं. 2 चट्ट लावलं, वाम रडायची पाळे सण होते आता या वयात. नाही नसून मी इथं लागला रडायला. पाया पडून सांगतो म्हणला, पांडुरंगाची शपथ घेऊन हे ओझं माझं नाही आहे. नसलेलं ओझं घेतल्याचा परिणाम काय भोगावा लागला. मग काय सांग, मग तर म्हणले सहाय्य करायला गेलो. मग तो कोण आहे तर माग आहे म्हणले, इथं दडून बस कपाटाच्या आडाला, खून कर बघतं. ती आला की त्याच्याकडे म्हणला 4-5 गटली येतं तसं. आणि मग तो आला, खून केली त्याला. इकडे या म्हणले महाराज, ते चुकायसाठी जकात चुकायसाठी केलं होतं. त्या काळात नये पैसे भोकाचे होते. ते इकडे पैसा वाचणं म्हणजे काय बारकी गोष्ट नव्हती हो त्या काळी. 1 पैशाला पोतभर धान्य येणारा तो काळ होता. आणि मग म्हणले, त्याला विचारलं पोलिसांनी, हे ओझं कुणाचं. आता माझं न हो म्हणावं तर दागिनं जाणार, माझं म्हणावं तर जकात भरायला लागणार. ओझं घेतलं की काय होतं पहा. आता हा निवृत्त झाला, सुख झाला.